नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्यावरती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश शिकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज शिकायचं आहे पॅसिव्ह वॉइस ऑफ मॉडल व्हर्ब्स. बघा, आपण ऑल टेन्सेसचे पॅसिव्ह वॉइस कसे होतात, त्याला कशा पद्धतीने यूज करतो, हे सर्व आपण शिकलोय. टोटल 12 टेन्सेस आहेत, मात्र त्यामधील 8 टेन्सेसचं पॅसिव्ह वॉइस होत असतं आणि बाकी टेन्सेसचं पॅसिव्ह वॉइस होत नसतं. हे सुद्धा आपण शिकलोय. आज आपल्याला सर्व मॉडल व्हर्बचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे शिकायचंय. बघा, मॉडल व्हर्ब कुठलंही असो, त्याचं पॅसिव्ह वॉइस करत असताना स्ट्रक्चर हे सेमच राहत असतं आणि ही सेंटेन्सेस कुठल्या अर्थाने आपण यूज करतो ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. अर्थ फक्त एवढाच चेंज होतो यामध्ये की आपल्याला ॲक्शन जी असते म्हणजे व्हर्ब जे असतं ना, त्याच्यावरती जास्त फोकस असतं. आपलं कर्ता व्यक्ती जो आहे त्याच्यावर एवढं फोकस नसतं. म्हणजे फोकस कुठं असतं तर क्रिया काय होते, क्रियेकडे फोकस आपलं असतं. करणारा व्यक्ती जो आहे त्याला एवढं इम्पॉर्टन्स नसतं. तर यामध्ये मॉडल व्हर्ब चालू करूया आपण. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर तुम्ही येवले अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून त्यावरती आपला स्पोकन इंग्लिश कोर्स लॉन्च झाला आहे. तो कोर्स घेऊन अगदी कमी प्राईजमध्ये आहे, स्टेप बाय स्टेप घर बसल्या शिकू शकता, किंवा फ्रीमध्ये शिकायचं असेल तर चॅनलला फॉलो करू शकता. चला बघूया आपण मॉडल व्हर्बचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक मॉडल व्हर्ब जे आहे यांना स्वतःचं एक मिनिंग आहे, बरोबर आहे. तर प्रत्येकांना स्वतःचं मिनिंग आहे. जसं कॅन म्हणजे काय असतं तर ॲबिलिटी दाखवण्यासाठी आपण कॅनचा यूज करतो. तसं माझ्यामध्ये शिकवण्याची कॅपॅसिटी आहे, मी ते करू शकते. शकते म्हणजे काय आहे तर माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, यासाठी आपण कॅनचा यूज करत असतो ॲज अ मॉडल व्हर्ब. हे आपण शिकलोय. मात्र आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना याचा अर्थ शक्य आहे किंवा करू शकतो हाच घ्यायचा आहे. तर सेंटेन्स कसे बनतात हे बघू आपण. स्ट्रक्चर सुद्धा समजून घेऊ आणि मग जाऊया आपण स्टेप बाय स्टेप समोर. बघा, स्ट्रक्चर मॉडल व्हर्ब कुठलंही असो त्यामध्ये आपल्याला बी हा शब्द टाकायचा आहे त्यानंतर, आणि व्हर्बचं नेहमी थर्ड फॉर्मच राहणार आहे. पॅसिव्ह वॉइस म्हटलं तर थर्ड फॉर्म हे ऑलवेज असतंच. सगळ्यात पहिले आपण कॅनचं पॅसिव्ह वॉइस शिकणार आहे. जसं पहिलं सेंटेन्स बघूया, जेणेकरून सेंटेन्स असलं की तुम्हाला जास्त लवकर समजतं. जसं आपण म्हटलं द वर्क, वर्क हे एकच आहे, एक असो किंवा अनेक असो, आपण मॉडल व्हर्बचा या ठिकाणी यूज करतो. द वर्क कॅन बी डन, या ठिकाणी V3 घेतलंय आपण. डूचं थर्ड फॉर्म हे डन आहे, डन बाय एनीवन. आता कर्ता जो आहे ना, हा डुअर जो आहे या ठिकाणी आपण एनीवन घेतलंय, हे बाय टाकून तुम्ही समोर लिहू शकता. जर तुम्हाला टाकायचं असेल, त्या कर्त्याला महत्त्व असेल किंवा मेन्शन करणं गरजेचं असेल तर, आणि जर मेन्शन करणं तेवढं महत्त्वाचं नसेल तर तुम्ही हा जो डुअर आहे हा स्किप करू शकता. ठीक आहे. कारण आपल्याला बॉस सोबत जर बोलायचं असेल, बॉसला जर सांगायचं असेल की आपली टीम आहे ना काम पूर्ण करू शकते, टीम काम पूर्ण करू शकते, तर यामध्ये आपण टीमचा उल्लेख केला आहे ना. तर तुम्ही त्या ठिकाणी काय केलं, बॉसला माहित आहे ना काम कोण पूर्ण करू शकते तर टीम पूर्ण करू शकते. त्या ठिकाणी तुम्ही टीमचं काय करू शकता, स्किप पण करू शकता टीमला. तिकडे ऑलरेडी त्या व्यक्तीला माहित आहे, आणि ज्या व्यक्तीला माहिती नाही त्या व्यक्तीला सांगणं गरजेचं असतं. म्हणजे त्याला महत्त्व जरी कमी आहे तरी आपण बाय टाकून शेवटी डुअर टाकू शकतो. जसं बघा, काम कुणीही करू शकतो, अशा पद्धतीचं हे सेंटेन्स आहे. एनीवन म्हणजे कुणीही. नेक्स्ट सेंटेन्स आपण बघतोय त्यामध्ये द मेसेज कॅन बी सेंट बाय ईमेल, या ठिकाणी V3 आले, बाय ईमेल. संदेश ईमेलद्वारे पाठवला जाऊ शकतो, असं केलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे बघा, द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय हर. आता या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस या ठिकाणी टाकायचं आहे डुअर, त्यावेळेस आपल्याला केस माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. केस म्हणजेच काय, विभक्ती. आणि ज्यावेळेस आपण प्रथमा शिकतो त्याची द्वितीया काय होते हे माहिती असणं गरजेचं आहे. जसं शीची द्वितीया ही हर होते, यामध्ये आपण घेतलंय. ठीक आहे, इथे दिसते तुम्हाला हर. तर द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड बाय हर, शेवटी ज्यावेळेस आपण प्रोनाऊन घेतो तर त्याची द्वितीया घेत असतो. आपण या ठिकाणी शी नाही टाकू शकत, याची आपल्याला द्वितीया घ्यावी लागत असते. समस्या तिच्याकडून सोडवली जाऊ शकते, शक्यता आहे. मग कशा सोडवण्याविषयी आपण फोकस करतोय की समस्या तिच्याकडून सोडवल्या जाऊ शकते. यामध्ये इला जरी स्किप केलं तरी सुद्धा सेंटेन्सला पूर्ण अर्थ लागतो. द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड, समस्या सोडवली जाऊ शकते. नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. आता आपल्याला नेक्स्ट मॉडेलकडे जायचं आहे, ते आहे कुड.
बघा कॅन आणि कुड मध्ये काय फरक असतो. जसं कुड आहे ना या ठिकाणी, कुड म्हणजे काय तर पास्ट. पास्ट म्हणजे होऊन गेलेला काळ, जो याच्या अगोदरचा. जसं मी आता सध्या तुम्हाला शिकवते, मात्र याच्या अगोदर मी शिकवू शकले, जसं मी करू शकले, असं मला ज्यावेळेस सांगायचं असतं की माझ्यामध्ये ती ॲबिलिटी होती, मी ते करू शकत होते, हे सांगण्यासाठी मी कुडचा यूज पास्टमध्ये करते. ठीक आहे, कुडचे आपण सगळे युजेस बघितले ज्यावेळेस आपण कुडचा यूज शिकलोय. तर कुड ॲज अ मॉडल व्हर्ब याला आपण असं पोलाईट रिक्वेस्टसाठी सुद्धा कुडचा यूज करतो आणि खूप सारे त्याचे डिफरंट युजेस सुद्धा आपण इन डिटेल शिकलोय. जर ते व्हिडिओ तुम्ही मिस केले असतील ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर बघा, पास्ट कंडिशनसाठी आपण कॅनचा पास्ट असतो कुड, कुडचा यूज करत असतो. जसं करू शकत होते म्हणा किंवा शक्य होते, करणे शक्य होते. जसं पहिलं सेंटेन्स आहे, द टास्क कुड बी कम्प्लिटेड बाय हर. काम तिच्याकडून पूर्ण केले जाऊ शकत होते. काम तिच्याकडून किंवा काम त्यांच्याकडून पूर्ण केले जाऊ शकत होते, मात्र आपण ते केले नाही. असं होऊ शकते की आपल्याला रिग्रेट आहे, ती ॲबिलिटी होती, ते करून घेण्याची क्षमता होती किंवा करण्याची सुद्धा क्षमता होती, मात्र ते करून आपण घेतलं नाही. नेक्स्ट सेंटेन्स इज द लेटर कुड बी डिलिव्हर्ड बाय द पोस्टमन. पत्र पोस्टमन कडून वितरित केले जाऊ शकत होते. बघा, द लेटर कुड बी, कुडच्या नंतर बी टाकलंय आपण, वरचं थर्ड फॉर्म घेतलंय, बाय द पोस्टमन. पत्र पोस्टमन कडून वितरित केले जाऊ शकत होते. नेक्स्ट सेंटेन्स इज द रूम कुड बी डेकोरेटेड बाय द स्टुडंट्स. बघा, स्टुडंट्ससाठी आपण बोलतोय, म्हणजे स्टुडंट हे करते आहेत यामध्ये, त्यांना लास्टला टाकले आपण. जसं खोली विद्यार्थ्यांकडून सजवली जाऊ शकत होती, असं केलं जाऊ शकत होतं. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊया आपण. नेक्स्ट सेंटेन्स आपलं आहे ते म्हणजे विलचं. विल हे मॉडेल वर्ब आपल्याला शिकायचं आहे आणि आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये सुद्धा विल शिकलोय, विलचा यूज कसा करायचा, आणि विलच्या नंतर आपण बीचा यूज सुद्धा शिकलोय. ठीक आहे, कारण स्ट्रक्चर पॅटर्न हे सेमच राहतं. मॉडेल व्हर्ब, त्यानंतर बी आणि त्यानंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म. विलचा अर्थ होतो की होईल किंवा केले जाईल इन अ फ्युचर कंडिशन, की जसं की घराचे काम केले जाईल, रोडचे काम केले जाईल किंवा मेसेज पाठवला जाईल, अशा पद्धतीने आपण बोलतो. बघा, पहिलं सेंटेन्स मी घेतलंय, द प्रोजेक्ट विल बी कम्प्लिटेड बाय नेक्स्ट वीक. यामध्ये बघा, द प्रोजेक्ट विल बी कम्प्लिटेड बाय नेक्स्ट वीक. प्रकल्प पुढील आठवड्यात पूर्ण केला जाईल, म्हणजे भविष्यासाठी आपण बोलत असतो. विल म्हणजे फ्युचर टेन्समध्ये आपण याचा यूज करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स इज द प्रेझेंटेशन विल बी गिवन बाय द मॅनेजर. प्रेझेंटेशन हे कोणाकडून दिल्या जाईल, तर मॅनेजरकडून दिल्या जाईल, पण फोकस कुठे आहे, देण्याकडे. सादरीकरण हे व्यवस्थापकाकडून दिले जाईल. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊया आपण. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपला, द डिसिजन विल बी मेड बाय द बोर्ड. निर्णय मंडळाकडून घेतला जाईल. डिसिजन विल बी मेड बाय द बोर्ड. अशा प्रकारे विल या मॉडेल व्हर्बचा आपण पॅसिव्ह व्हॉइससाठी यूज करत असतो. नेक्स्ट मॉडेल व्हर्बकडे जाऊया, जो आहे वुड, आणि वुडचा यूज हा विल सारखाच होतो. जसं की याचा अर्थ होईल किंवा केले जाईलनीच आपण घेत असतो, म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. जसं विलचा आपण यूज केलाय त्याच पद्धतीनं आपण वुडचा यूज करत असतो. तर यामध्ये पहिला सेंटेन्स आपण बघूया, द मीटिंग वुड बी हेल्ड ॲट 10 AM. बैठक सकाळी 10 वाजता होईल, असं डिक्लेअर केलं जाते एखाद्या वेळेस आपली मीटिंग वगैरे असली तर, की तुमची मीटिंग किंवा तुमची कॉम्पिटिशन 10 वाजता घेतल्या जाईल किंवा होईल. बैठक सकाळी 10 वाजता होईल. नेक्स्ट सेंटेन्स इज द इश्यू वुड बी रिसॉल्व्ड बाय द एंड ऑफ द डे. एंड ऑफ द डे म्हणजे काय, तर दिवसाच्या शेवटी. एंड ऑफ द डे, शेवटी दिवसाच्या. द इश्यू वुड बी, बघा इश्यू काय होईल, प्रॉब्लेम काय होईल, दिवसाच्या शेवटी सोडवली जाईल. यामध्ये बघा आपण काय केलं, दिवसाच्या शेवटी हे यामध्ये काय आलंय, ऑब्जेक्टिव्ह पार्टमध्ये गेलंय, म्हणजे शेवटी असं होईल किंवा ती समस्या सॉल्व्ह होईल असं सांगण्यासाठी. नेक्स्ट सेंटेन्स इज द इन्व्हिटेशन वुड बी सेंट बाय द होस्ट. आमंत्रण होस्टकडून पाठवले जाईल. अशा पद्धतीनं आपण करणार आहे वुडचा यूज. वुडचा यूज करत असताना आपण विल सारखाच करतो, त्यामुळे तुम्हाला वेगळं लक्षात ठेवायचं काम नाही.
आणि जास्तीत जास्त आता विलच्या जागेवर वुडचा यूज केला जातोय, त्यामुळे तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्यायचं की सिम्पल फ्युचर टेन्समध्ये सुद्धा आपण वुडचा यूज करतो. आणि वुडचे अजून काही युजेस आहेत जे आपण जेव्हा मी सेपरेट व्हिडिओ त्याचा बनवला त्यामध्ये त्याचा जो डिफरन्स आहे किंवा पास्टसाठी आपण वुडचा यूज कसा करतो हे त्यामध्ये मी सांगितलं आहे. चला जाऊया आपण शाल या मॉडेल व्हर्बकडे. शाल म्हणजे काय तर होईल किंवा केले जाईल इन द फ्युचर. तसंच जसं विलचा अर्थ होतो त्याच पद्धतीने आपण शालचा अर्थ घेत असतो किंवा शालचा यूज करत असतो. जसं पहिलं सेंटेन्स आहे, द टास्क शाल बी कम्प्लिटेड बाय द टीम. काम टीमकडून पूर्ण केले जाईल. द टास्क शाल बी कम्प्लिटेड बाय द टीम. द कॉन्फरन्स शाल बी अटेंडेड बाय ऑल मेंबर्स. परिषद सर्व सदस्यांनी हजेरी लावावी किंवा या ठिकाणी बघा द कॉन्फरन्सला सर्व मेंबर्सनी हजेरी लावल्या जाईल, सर्व मेंबरची हजेरी लावल्या जाईल या अर्थाने सुद्धा आपण घेऊ शकतो. किंवा कसं असते की कधी कधी आपण बोलतो वेगळं आणि अर्थ वेगळा निघतो. ज्या पद्धतीचं हे सेंटेन्स यामध्ये तुम्हाला दिसतंय की सर्व सदस्य जे आहेत ना त्यांना माहिती आहे की हजेरी तर लावायची आहे, पण सध्या आहे का कॉन्फरन्स तर नाही. कॉन्फरन्स ही आयोजित केलेली आहे, होऊ शकते उद्याला परवाला असेल. मात्र ज्यावेळेस डिक्लेअर केलं, जेव्हा सांगितलं तेव्हा सांगितलं कसं केलं की द कॉन्फरन्स शाल बी अटेंडेड बाय ऑल मेंबर्स. सर्व सदस्यांनी हजेरी लावावी असं सांगितलं गेलं. सध्या कॉन्फरन्स नाही आहे, ती फ्युचरमध्येच आहे, कारण शालचा यूज आपण फ्युचरसाठीच करतो. तर कॉन्फरन्स फ्युचरमध्येच आहे. ठीक आहे. अर्थामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही तुम्ही की इथे हे जाईलच काऊन नाही आलं, तर नाही. कारण सर्वांना ऑलरेडी आपल्याला काय माहीत असते की लग्न हे उद्याला आहे. जसं लग्न असेल आपल्या घरी आणि उद्याला परवाला लग्न असेल, आपल्याला माहीत असतं. आपण काय म्हणतो, लग्नाला नक्की यायचं. तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा माहीत असतं की आपल्या घरचं लग्न परवाला आहे, त्यामुळे आपल्याला लग्नाला तुम्हाला हजेरी लावावी लागेल परवाला असं सांगायची गरज नाही पडत ज्यांना माहिती असतं त्यांना. ठीक आहे. तुम्हाला समजत असेल माझा सांगण्याचा अर्थ. आय होप. कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मला कळवत जा की तुम्हाला मी जे बोलते आहे किंवा मला जे समजावून सांगायचं असतं ते तुम्हाला समजते की नाही. जर तुम्हाला समजत नसेल किंवा थोडीफार जरी अडचण असेल ना तरी सुद्धा माझ्यापर्यंत पोचवत जा, जेणेकरून मी अजून डीपमध्ये किंवा अजून वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करील. बघा, द रिपेअर शाल बी डन बाय द टेक्निशियन. बघा काय आहे, दुरुस्ती तंत्रज्ञाकडून केली जाईल. दुरुस्ती कोणाकडून केली जाईल, पण करण्याकडे फोकस आहे याकडे की द रिपेअर्स दुरुस्ती शाल बी डन बाय द टेक्निशियनकडून केल्या जाईल. अशा पद्धतीने शाल या मॉडेल व्हर्बचा यूज करतो आपण. जसं आपण विल शिकलो, वुड शिकलो आणि शाल हे तीनही फ्युचरसाठी आपण यूज करत असतो. मात्र हे ॲज अ मॉडेल व्हर्ब आहे, त्यामुळे माझं सांगणं हे काम आहे तुम्हाला. कधी जरी समजा शालचा यूज झाला तर तुम्हाला माहिती असायला हवं की हां, मॅमनी शिकवलेलं आहे की शालचा यूज अशा पद्धतीनं होतो. सो आय नो एव्हरीथिंग. जसं मला सर्व माहीत आहे, तुम्हाला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. चला जाऊया समोरील मॉडेलकडे, जे आहे शुड म्हणजे करायला हवे. जसं आपण म्हणत असतो शुड या मॉडेल व्हर्बचा अर्थच आहे की करायला पाहिजे किंवा करायला हवे या अर्थाने आपण शुडला घेत असतो. आणि त्यामध्ये ॲडवाईस सुद्धा असते. जसं मी म्हणते, यू शुड स्टडी हार्ड. तुम्ही छान अभ्यास करायला पाहिजे किंवा हार्ड अभ्यास करायला पाहिजे. तर पहिलं सेंटेन्स घेऊ आपण, तुम्हाला लक्षात येईल. जसं पहिल्या सेंटेन्समध्ये आपण काय घेतलंय, द रूम शुड बी क्लीन्ड बाय द हाऊसकीपिंग. बघा, रूम शुड बी क्लीन्ड बाय द हाऊसकीपिंग. खोली गृह व्यवस्थापनाकडून स्वच्छ केली पाहिजे. म्हणजे असं केलं पाहिजे की हाऊसकीपिंगकडून आपण रूम जी आहे ना ती क्लीन केली पाहिजे. या अर्थाने आपण हे सेंटेन्स घेतले. द ईमेल शुड बी सेंट बाय द एंड ऑफ द डे. ईमेल दिवसाच्या शेवटी पाठवला पाहिजे किंवा पाठवला गेला पाहिजे, असं केलं गेलं पाहिजे. द लिस्ट शुड बी अपडेटेड बाय द ॲडमिन. सूची व्यवस्थापकाकडून अद्ययावत केली पाहिजे किंवा अपडेट केली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण यूज करत असतो शुड या मॉडेल व्हर्बचा. या ठिकाणी तिन्ही सेंटेन्स तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आपण कशा पद्धतीचे बनवले. जसं डॉक्टर आपल्याला म्हणतात की औषधी हे वेळेवर घेतल्या गेली पाहिजे.
मग औषधी ही वेळेवर घेतल्या गेली पाहिजे कसं म्हणाल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला जाऊया आपण नेक्स्ट मॉडेल व्हर्बकडे जे आहे मस्ट. मस्ट म्हणजे काय? मस्ट म्हणजे अवश्य करणे किंवा करायलाच हवे असं आपण म्हणतो. आणि मला जर म्हणायचं असेल की तुम्ही दररोज अभ्यास करायलाच पाहिजे तेव्हा सुद्धा मी मस्टचा यूज करणार. मात्र इन अ पॅसिव्ह व्हॉइस आपण कसं करतो ते सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपण म्हटलं या ठिकाणी पहिलं सेंटेन्स बघूया आपण. द वर्क मस्ट बी फिनिश्ड बाय टुमॉरो. बघा, काम उद्यापर्यंत पूर्ण केलेच पाहिजे. या ठिकाणी च आला म्हणजे प्रेशर आहे, असं केलंच पाहिजे. तुम्ही सुद्धा व्हिडिओ कंप्लीट पाहिलाच पाहिजे. द वर्क मस्ट बी फिनिश्ड बाय टुमॉरो. उद्यापर्यंत काम पूर्ण केलेच पाहिजे. नेक्स्ट आहे बघा, द रिपोर्ट मस्ट बी सबमिटेड बाय द टीम. अहवाल टीमकडून सादर केलाच पाहिजे. द रूल्स मस्ट बी फॉलोड बाय एव्हरीवन. नियम सर्वांकडून पाडलेच पाहिजेत किंवा पाडलेच गेले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण मस्टचा यूज करतो कंपल्शनसाठी. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजत असेल, कारण एवढ्या इझी वेनं मी सांगते तुम्हाला, किंवा असं मला असं नेहमी असं वाटतं की तुम्ही माझ्या समोर आहात आणि तुम्ही शिकत आहे. तुम्हाला कितपत समजू शकतं याचा अंदाज मला सुद्धा आहे. त्यामुळे मी त्या टेक्निकनं शिकवते की तुम्हाला जोपर्यंत समजत नाही किंवा मला जोपर्यंत असं वाटत नाही की तुम्हाला समजलंय तोपर्यंत मी समोरच जात नाही. चला आपण करूया मे या मॉडेल व्हर्बला सुरुवात. मे म्हणजे काय असते? तर मे म्हणजे कदाचित करेन असं असतं, की कदाचित ती येईल किंवा कदाचित आम्ही जाऊ, कदाचित असं होईल. म्हणजे गॅरंटी नसते, फक्त काय असते, एक थोडीशी काय असते, आशा असते किंवा अपेक्षा असते. तर शक्य आहे किंवा असू शकते, गॅरंटी नाही. यावेळेस आपण मॉडेल व्हर्ब मेचा यूज करतो. जसं पहिलं सेंटेन्स आपण म्हटलंय, द प्रॉब्लेम मे बी सॉल्व्ड बाय द न्यू अप्रोच. समस्या नवीन दृष्टिकोनाने सोडवली जाऊ शकते. सोडवली जाऊ शकते मात्र गॅरंटी नाही. ठीक आहे, गॅरंटी असली तर आपण कॅनचा यूज करतो. नेक्स्ट आहे बघा, द प्लॅन मे बी चेंज्ड बाय द कमिटी. योजना समितीकडून बदलली जाऊ शकते. द पॅकेज मे बी डिलिव्हर्ड लेट. पॅकेज उशिरा वितरित केले जाऊ शकते, गॅरंटी नाही आहे. असं थोडंसं लेट पण होऊ शकते किंवा होऊ पण शकत नाही. जसं ती येऊ पण शकते किंवा येऊ पण शकत नाही. अशा पद्धतीचा मेचा यूज केला जातो पॅसिव्ह वॉइस सेंटेन्सेसमध्ये. यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की आपण केलं काय आहे, बीला टाकलंय मेच्या नंतर आणि V3 घेतलंय सर्व इकडे. बस, बाकी तर सर्व तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे स्ट्रक्चरनुसार आपण सेंटेन्सेस फ्रेम केलेत, बरोबर. तर तुम्हाला सुद्धा मॉडेलचं पॅसिव्ह वॉइस करायचं असेल तर काहीही हार्ड नाही आहे. चला आपण बघूया माईटचा यूज कसा करायचा. माईटचा यूज करत असताना आपल्याला बघायचं आहे, माईट म्हणजे सुद्धा मे सारखाच याचा यूज केला जातो, शक्य आहे किंवा शकते या मिनिंगने. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलं, द वर्क माईट बी फिनिश्ड अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. काम अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण केले जाऊ शकते असं वाटतं मला, मात्र होऊ शकेल की नाही माहिती नाही. मात्र काय आहे, काम काय होऊ शकते, अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होऊ शकते. द प्रोजेक्ट माइट बी डिलेड ड्यू टू रेन. प्रकल्पाला पावसामुळे उशीर होऊ शकतो किंवा उशिरा होऊ शकतो. द डॉक्युमेंट्स माइट बी लॉस्ट इन द मेल. कागदपत्रे मेलमध्ये हरवली जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण यूज केलाय मॉडेल व्हर्ब माईटचा. जसं मेचा आपण यूज करतो किंवा मेचा जो अर्थ असतो त्याच अर्थाने आपण माईटचे सेंटेन्सेस बनवत असतो. जाऊया आपण समोर. आपल्याला बघायचं आहे ऑट टू. ऑट टू म्हणजे काय, करायला हवे म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी, करणे योग्य आहे. जसं पहिलं सेंटेन्स यामध्ये घेतलंय मी, द रूल्स आउट टू बी फॉलोड बाय एव्हरीवन. आता हे आउट टू जे आहे ना, ऑट टू, हे दोन्ही सुद्धा एकत्र एकच मॉडेल आहे असं गृहीत धरून आपण चालत असतो. जसं नियम सर्वांनी पाळले पाहिजेत, कंपल्शन आहे, तुमची जबाबदारी आहे, अशा अर्थाने आपण ऑट टूचा यूज करत असतो. द फीज आउट टू बी पेड ऑन टाइम. शुल्क वेळेवर भरले पाहिजे. द सजेशन
ऑट टू बी कन्सिडर्ड बाय द कमिटी. बघा, प्रस्ताव समितीकडून विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण ऑट टूचा यूज करत असतो. याला आपण ऑट टू प्रोनाउन्स करत असतो, ऑट टू. तर यामध्ये जबाबदारी आहे किंवा तुमचा अधिकार आहे अशा पद्धतीचा याचा अर्थ होतो. करायला हवे किंवा करणे योग्य आहे अशा पद्धतीनं आपण ऑट टूचा यूज शिकलोय. आपण कंप्लीट जेवढे काही मॉडल वर्ब जास्त महत्त्वाचे आहे, नेसेसिटी आहे, ते सर्व आपण बघितले यामध्ये. आणि अजून काही मॉडल वर्ब जे स्पोकनसाठी खूप जास्त युजफुल नाही आहेत, ज्यांना मी इन्क्ल्यूड केलं नाही, तर त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला जर बनवायचं असलं तर तुम्ही बी टाकून V3 घ्यायचं आहे आणि सेंटेन्सेस बनवायचे आहेत. तर या ठिकाणी बघा, आपण सगळं स्टेप बाय स्टेप शिकून झालं. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्हाला अशाच पद्धतीनं शिकायचं असेल ना, तर तुम्हाला खरंच सांगते मी, जर ऑथेंटिक तुम्ही राहाल आणि प्रयत्न तुम्ही करत असाल तर डेफिनेटली यश तुम्हाला मिळणार आहे. फक्त एक असतं आपलं की खरंच मी शिकू शकेल की नाही. शिकू शकता डेफिनेटली, फक्त तुम्हाला तेवढं मेहनतीनं जे काही सांगितलं त्या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या ना, तर तुम्हाला यश हे मिळतंच. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. थँक्यू सो मच.